हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, 8वी NMS चा जो इतिहासचा आतापर्यंत आपण 5 धडे बघितलेले आहेत. यावेळेस आपण इतिहासचा जो आहे 6वा धडा बघणार आहोत. त्यावरचे पूर्ण MCQ आपण इथे बघणार आहोत. पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आपण. हा जो 6वा धडा आहे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, याला आपण आज सुरुवात करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन बटनवर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. तर बघूया या 6व्या धड्यावरचे MCQ. तर 6व्या धड्यावरचा जो पहिला MCQ आहे, ब्रिटिशांनी कोलकाता येथे कशाची स्थापना केली. ठीक आहे, डॉट डॉटची स्थापना केली म्हणजे कशाची स्थापना केली. तर या प्रश्नाचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, ते म्हणजे एशियाटिक सोसायटी. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, खालील गटातील विसंगत पद ओळखा. विसंगत म्हणजे काय, वेगळं पद कुठलं आहे ते इथं ओळखायचंय. मग बघा, दर्पण, प्रभाकर, हिंदू, मराठा संवाद, यापैकी हे दर्पण, प्रभाकर, हिंदू आणि मराठा हे सर्व हे वृत्तपत्र आहेत, म्हणजे न्यूज पेपर्स आहेत त्या काळचे. परंतु संवाद हा कुठल्याही प्रकारचा वृत्तपत्र नाही, म्हणून हा संवाद वेगळा घटक असणार आहे. आणि या प्रश्न दुसऱ्याचा ऑप्शन नंबर 1 हे आन्सर असणार आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, की मुंबईत भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे जे अध्यक्ष आहेत हे वेमशचंद्र बॅनर्जी हे होते. आणि ही राष्ट्रीय सभा मुंबई येथे 1885 ला झालेली आहे, पहिली अधिवेशन सभा. ठीक आहे, हे पण तुम्हाला माहित पाहिजे. याचा आन्सर ऑप्शन नंबर 3. नंतर प्रश्न चौथा, की खालीलपैकी कोणते राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट नव्हते. बघा, जे ऑप्शन असणार 4 त्यापैकी राष्ट्रीय सभेचे उद्दिष्ट असणारे 3 ऑप्शन असतील आणि नसणारा 1 ऑप्शन असेल, तो तुम्हाला ओळखायचा आहे. तर भारतीयांना धर्मजात प्रदेश इत्यादी भेद करून विसरून एकत्र आणणे हे त्यांचं ऑप्शन होतं, बरोबर आहे. लोकांमध्ये एक भावना वर्धिंगत करणे हे सुद्धा ऑप्शन आहे. भारत देश ब्रिटिशांच्या सत्तेतून मुक्त करणे हे त्याचं ऑप्शन नाही, म्हणजे हेच त्याचा आन्सर असणार आहे. ठीक आहे, हे चुकीचं म्हणजे आन्सर वेगळं आहे. आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हे तर राष्ट्रीय सभेचं उद्दिष्ट आहेच, फक्त उद्दिष्ट कोणतं नाही, ऑप्शन नंबर 3 याचा आन्सर आहे. नंतर खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. तर बघा, वेगळा घटक ओळखायचा. यापैकी आपल्याला 4 व्यक्तींची नावं दिलीत: लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, गोपाळ कृष्ण गोखले आणि बिपिन चंद्र पाल. ठीक आहे, लाल बाल पाल हे 3 काय आहेत, एकत्र आहेत, जहाल नेते आहेत. ठीक आहे, जहाल गटाचे नेते आहेत. परंतु जो गोखले आहे, गोपाळ कृष्ण गोखले, हे जहाल गटाचे नेते नाहीत, म्हणून याचा ऑप्शन नंबर 3 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, टिळकांनी या उत्सवाचे आयोजन केले. तर टिळक जे आहेत, लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सव या जे आहे इथं काय केलं, त्यांनी आयोजन केलं आहे. बघा, शिवजयंती व गणेश उत्सव या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर 1 असणार आहे. लोकमान्य टिळकांनी काय केलं की गणेश उत्सव आणि शिवजयंतीचं आयोजन केलं. का? कारण तो ब्रिटिशचे लोक आहेत, हे जे राजकीय सभाला काय करत होते, मोड करत होते, त्यांना बसू देत नव्हते. परंतु धार्मिक जे सभेला एकत्र आणण्यास ते काय करत होते, मान्यता देत होते. म्हणून त्यांनी शिवजयंती व गणेश उत्सवाला काय केलं, सुरुवात केली होती. याच्या पुढचे प्रश्न बघूया आपण. प्रश्न 7वा काय सांगतोय आपल्याला, की टिळकांनी मंडल्याच्या तुरुंगात डॉट डॉट हा ग्रंथ लिहिला. तर गीता रहस्य हा टिळकांनी तिथं काय केलेला आहे, एक ग्रंथ लिहिलेला आहे. आता बंगाल प्रांताच्या फाळणीच्या विरोधात जनतेने काय सुरू केले. तर बंगाल जो प्रांत आहे याच्या फाळणीच्या विरोधामध्ये त्या जनतेने वंगभंग चळवळ सुरू केलेली होती. हे ऑप्शन नंबर 1 असणार आहे. त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्यात डॉट डॉट यांनी सर्वप्रथम स्वराज्य हा शब्दाचा उच्चार केला. तर नामदार गोखले हे या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. म्हणजे नामदार जे गोखले आहेत यांनी काय केलं होतं, म्हणजे प्रश्न किती आहे, 9 एकदा आपण चेक करून घेऊया. प्रश्न 9व्याचा आन्सर हे 4 आहे, बरोबर आहे. मला वाटलंच होतं, कारण हे प्रश्न 4थ्याचा ऑप्शन दादाभाई नौरोजी आहे. ठीक आहे. त्यानंतर नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी टिंबाटिंबाची स्थापना केली. तर नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाज याची स्थापना केली आहे. म्हणजे प्रश्न 10व्याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, की खालीलपैकी चुकीचा घटक ओळखा. पाश्चात्य शिक्षणाच्या परंपरातून भारतीयांना ओळख झालेल्या संकल्पना: न्याय, स्वातंत्र्य, समता, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही. हे धर्मनिरपेक्षता वेगळा असणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2. त्यानंतर भारतीय संस्कृती व समृद्ध वारशाचा जो अभ्यास करण्यासाठी पुणे येथे कशाची स्थापना करण्यात आली. तर पुणे येथे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर याची स्थापना करण्यात आलेली होती. नंतर 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील अधिवेशनात डॉट डॉटची स्थापना करण्यात आली. तर मुंबईमध्ये जे पहिलं अधिवेशन झालं या ठिकाणी राष्ट्रीय सभेची काय करण्यात आलेली आहे, स्थापना करण्यात आलेली आहे. मग राष्ट्रीय सभा हे ऑप्शन नंबर 1 मध्ये असणार आहे, भारतीय राष्ट्रीय सभा. प्रश्न 13 झालेत. आता 14व्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न 14वा, खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मांडलेले ठराव. तर ते ठराव असे होते की प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावेत, बरोबर आहे. सुशिक्षितांना नोकऱ्या मिळाव्यात, बरोबर आहे. भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य द्यावे
हे चुकीचं आहे आणि लष्करी खर्चात कपात व्हावी हे बरोबर आहे, म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. त्यानंतर 15वा जो प्रश्न आहे यामध्ये राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी ब्रिटिशांनी कशाचा अवलंब केला, तर ते म्हणजे फोडा आणि राज्य करा. ठीक आहे. ब्रिटिश लोक काय करायचे, आपापल्यामध्ये भांडण लावून द्यायचे आणि आपल्याला काय करायचे, त्यांच्यामध्ये फूट पाडायचे आणि राज्य करायचे. त्यानंतर प्रश्न 16वा, स्वातंत्र्य चळवळीत शांततेच्या सनदशीर मार्गाचा पुरस्कार करणारे, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये एकदम असा शांततेने पुरस्कार करणारे मवाळ लोक होते. ठीक आहे. मयाळू लोकाला थोडक्यात हे जर तुम्हाला लक्षात राहील ना, याला एक तुम्ही सिक्वेन्स लावू शकता, एक ट्रिक आहे. मवाळ लोक, ठीक आहे, म्हणजे मया करणारे लोक म्हणतो ना आपण, खूप लाड करतात मया, त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे इथं येणार ऑप्शन नंबर 4 मवाळ. नंतर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे असे मानणारे कोण होते, जहाल लोक. ठीक आहे. म्हणजे जहालवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता की असे एकदम तीव्र संघर्ष करणारे जहाल लोक. ठीक आहे. तर इथे येणार ऑप्शन नंबर 1. त्यानंतर खालीलपैकी कोणते लोकमान्य टिळकांचे कार्य नाही. आता या ऑप्शन मध्ये 4 तुम्हाला लोकमान्य टिळकांचे कार्य देतील, 1 ते लोकमान्य टिळकांचे कार्य नसणार नाही. तर शिवजयंती व गणेश उत्सव हे लोकमान्य टिळकांनी सुरू केला. केसरी मराठा वर्तपत्रे हे सुद्धा लोकमान्य टिळकांनी सुरू केलं. गीता रहस्य हे सुद्धा लोकमान्य टिळकांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पण ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र बंडाची भूमिका घेणारे हे लोकमान्य टिळक नव्हते. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. प्रश्न आहे पुढचा, डॉट डॉट यांनी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध केला. ठीक आहे. पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती आणि त्या साथीची काय तिथं बिमोड करण्यासाठी, तिथं रोख करण्यासाठी रँड या अधिकाऱ्याची निवड केली. पण रँड या अधिकाऱ्याने काय केलं तर माहित आहे का, सर्व जनतेला जबरदस्तीने टेस्टिंग करण्यासाठी जुलूम करत होता. म्हणून त्यांचा जो वध आहे हा वध चाफेकर बंधूंनी केलेला होता. म्हणून या 19व्या प्रश्नाचा आन्सर आहे 1. नंतर प्रश्न क्रमांक 20, या 20 प्रश्नामध्ये काय सांगले की लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. कारण लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी का केली याचे कारण तुम्हाला विचारले. बंगाल प्रांत खूप मोठा असल्याने त्याचा कारभार करणे अवघड होते, हे चुकीचं आहे. त्यांना काय करायचं होतं, मुस्लिम आणि हिंदू मध्ये फूट पाडायची होती आणि फोडा आणि राज्य करायचं होतं. म्हणून तर ब्रिटिशांना हिंदू मुस्लिमांना दुहीचे बीज पेरायचे होते, हे बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटिशांना फोडा आणि राज्य करायचं होतं, बरोबर आहे. त्यानंतर ब्रिटिशांना हिंदू मुस्लिमांत फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बल करायचे होते, हे तिन्ही बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर 2, 3, 4 बरोबर. ठीक आहे. 2, 3, 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. नंतर प्रश्न 21वा, भारतीय राष्ट्रीय सभेच्या संदर्भात खालील जोड्या लावा. तर 1885 ला जे आहे एक राष्ट्रीय सभा भरली, पहिली राष्ट्रीय सभा. या पहिल्या राष्ट्रीय सभेचे जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. तर व्यमेशचंद्र बॅनर्जी इथं असणार पहिल्याचं क. त्यानंतर 1905 ला जी राष्ट्रीय सभा झाली त्याचे अध्यक्ष होते इथं ते म्हणजे नामदार गोखले, म्हणजे याचे असणार ड. आणि नंतर 1906 ची जे राष्ट्रीय सभा झाली त्याचे अध्यक्ष होते ते म्हणजे दादाभाई नौरोजी, म्हणजे याचा येणार ब. आणि राहिलेले शेवटी 1916 ला जे राष्ट्रीय सभा झाली त्याचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे लोकमान्य टिळक होते अ. तर असं तुम्हाला क ड ब क हे कुठं दिसते, तर बघा पहिल्याचं क ड ब क हे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघू आपण, प्रश्न क्रमांक 22वा. तर बंगाल, ठीक आहे, खालील घटना कालानुक्रम लावा. तर बंगालची फाळणी कधी झाली, आताच मागच्या प्रश्नात बघितलं आपण. बंगालची फाळणी हे 1905 ला झालेली आहे. त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना ही 1885 ला झालेली आहे. लखनौ करार कधी झाला एकदा बघू आपण, चेक करू. आणि मुस्लिम लीगची स्थापना ही 1906 ला झालेली आहे. एकदा फक्त आपण लखनौ करार बघून घेऊया, तर याचं आन्सर आपण बघू ब अ ड क. ठीक आहे. एकदा हे चेक केलं म्हणजे आपल्याला येऊन जाईल. तर मुस्लिम लीगची स्थापना झाली लखनौ करार. ठीक आहे. एकदा लखनौ करार बघून घेऊया आपण या ठिकाणी. 1 मिनिट. तर या ठिकाणी लखनौ करार जो आहे हा 1916 ला झालेला आहे. आता याला आपल्याला एक कालानुरूप पहिली घटना कधी घडली ती लावायचं, म्हणजे 1885 हे पहिल्यांदा येणार. ठीक आहे. ब पहिल्यांदा आलं. त्यानंतर 1885 नंतर 1905 हे अ नंतर आलं. अ नंतर 1905 नंतर 1906 हे ड नंतर आलं. आणि नंतर 1916 जे आहे ते क नंतर आलं. तर असं तुम्हाला कुठं दिसतं ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये हे दिसत आहे आपल्याला ब अ ड क. ह्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन क्रमांक 4 आहे. आता प्रश्न 23वा बघायचा आपल्याला. तर 23व्या प्रश्नामध्ये मॉर्ले मिंटो कायदा जे आहे याचं जे आन्सर आहे इथं, तर मॉर्ले मिंटो कायद्याअंतर्गत, ठीक आहे,
तर या ठिकाणी कायदे मंडळातील भारतीय सदस्यांची संख्या वाढवण्यात आलेली होती. ठीक आहे, म्हणजे 1 ला काय येणार क. त्यानंतर आता लखनौ करार जो आहे, लखनौ करार आपल्याला माहित आहे काय केलता, तर या ठिकाणी मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना मान्यता दिली लखनौ करार, याचा येणार अ. आणि जो तिसरा आहे होम रूल चळवळ, यामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे सांगण्यात आलं होतं, म्हणजे याचा येणार ड. आणि चौथ्याचं येणार ब, म्हणजेच काय बिन महत्वाचे खाते दिले होते ते म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यानुसार. असं क अ ड ब तुम्हाला ऑप्शन क्रमांक या 4 मध्ये कुठं दिसतंय, तर बघा पहिल्याचं क, दुसऱ्याचं अ, तिसऱ्याचं ड, चौथ्याचं ब, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. बघा पुढचा प्रश्न आता बघूया आपण. 24 आणि 25 हा जो प्रश्न राहिलाय तो बघू आपण. 24 आणि 25 हा प्रश्न. ठीक आहे, प्रश्न हा क्रमांक 24 आणि 25. तर हा जो प्रश्न क्रमांक 24 आहे त्यामध्ये सांगले की वेगळा घटक ओळखा. तर या ठिकाणी राष्ट्रीय सभेची चतुर्सूत्रे, आपल्याला 4 राष्ट्रीय सभेचे सूत्रे माहित आहेत. ठीक आहे, तर त्या आपल्याला सांगितले ते स्वराज्य, बहिष्कार, सत्याग्रह, स्वदेशी. सत्याग्रह येणार नाही, तर इथं राष्ट्रीय शिक्षण असं आहे. ठीक आहे, तर राष्ट्रीय शिक्षण हे चतुसूत्रे आहेत आपल्या राष्ट्रीय सभेची. तर ही आपल्याला दिली नाही, वेगळा घटक म्हणजे सत्याग्रह येणार, म्हणजे ऑप्शन नंबर 3. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड, जहाल युगाचा जो कालखंड आहे तो मवाळ युगाच्या कालखंडानंतरचा आहे, म्हणजेच काय 1905 ते 1920 पर्यंत. आणि मवाळ युगाचा जर कालखंड विचारला तर तो काय येणार 1885 ते 1905 हा मवाळ गटाचा कालखंड होता. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला, जहाल गटाचा कालखंड आणि मवाळ गटाचा कालखंड. तर विद्यार्थी मित्र, हे आपले जे प्रश्न आहेत 25 हे 6व्या धड्यावरचे पूर्ण कंप्लीट केलेत आपण इथं. विद्यार्थी मित्र, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुम्हाला याचे पुढचे सुद्धा व्हिडिओ असेच पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरला तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि याच प्रकारे आपण ही जी बॅच आहे, ही जी सिरीज आहे कंटिन्यू इथं ठेवणार आहोत. आणि इथं आपण तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.